पुढची बातमी पाहूयात। मनसेच्या बैठकीमधून इनसाइड बातमी समोर येते। एकनाथ शिंदेंमुळे मनसे युतीमध्ये सहभागी झाली नाही असा सूर मनसेच्या बैठकीमध्ये पाहायला मिळालाय। आगामी महापालिकेसाठी भाजप मनसे युतीचा विचार करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर विधानसभेचा पराभव विसरून कामाला लागा अशा सूचना राज ठाकरेंनी केल्यात। विधानसभेचा पराभव विसरून कामाला लागा असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय। मनसेच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि यावेळेस महाराष्ट्रामधला विधानसभा निवडणुकीमधला पराभव विसरून पुन्हा एकदा कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। मनसेच्या बैठकीमध्ये मनसेच्या नेत्यांनी सूर आळवलेला आहे की एकनाथ शिंदेंमुळेच मनसे ही युतीमध्ये सहभागी झाली नाही। मनसेच्या बैठकीमधली इनसाइड स्टोरी आपण पाहतो। इनसाइड बातमी आहे की एकनाथ शिंदेंमुळे मनसे युतीमध्ये सहभागी झाली नाही असा सूर मनसेच्या बैठकीमध्ये पाहायला मिळालेला आहे। महापालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। भाजप मनसे युतीचा विचार करू असं सुद्धा यावेळेस राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हटलंय। त्याचबरोबर विधानसभेचा पराभव विसरून कामाला लागण्याच्या सूचना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी केलेल्या आहेत। आगामी विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीनं कामाला लागण्याच्यासाठी आणि तयारीसाठी मनसेची ही महत्त्वाची बैठक झाली। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी केलेल्या आहेत। विशाल पाटील माझे सहकारी या बैठकी संदर्भातली माहिती देतात। विशाल, कोणकोणत्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे? तृप्ती, मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांनंतर विभागाध्यक्षांची बैठक आज शिवतीर्थ या ठिकाणी बोलवली होती आणि या बैठकीत प्रामुख्यानं महानगरपालिकेच्या निवडणुकांना कशा पद्धतीनं सामोरं गेलं पाहिजे याच्या बाबतीत मार्गदर्शन जे हे विभागाध्यक्षांना केलं। साहजिकपणे या बैठकीमध्ये विभागाध्यक्षांकडून असा सूर होता की महायुतीत आपण जायचं की नाही याच्या बाबतीत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे विचारणा करण्यात आली। त्यावर मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की अशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे आपल्याकडे अद्याप नाहीये, मात्र आता ज्या पद्धतीचे निकाल आले या निकालांचा विचार न करता तुम्ही कामाला लागा। मागच्या वेळेला एकनाथ शिंदेमुळे ही युती झाली नाही। विशाल, थोडंसं तुला थांबवते। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्या सोबत आहेत। नरेश म्हस्के जी, मनसेची बैठक झाली आणि मनसेच्या या बैठकीमध्ये थेट असा आरोप झाला, अशी चर्चा झालेली आहे की एकनाथ शिंदेमुळेच मनसे युतीमध्ये सहभागी झाली नाही। आपली प्रतिक्रिया? नाही, मनसेकडून अधिकृत तरी हे वक्तव्य आलेलं नाहीये। जर मनसेकडून अधिकृत वक्तव्य आलं असतं तर त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटलं असतं। परंतु युती हा कोणा एकामुळे तुटत नसते। मनसे हा आमचा विचारसरणीचा, आमची सर्वांची विचारसरणी एकच आहे। युती व्हायला पाहिजे होती, पण नाही झाली। त्याला कोणाला तरी एकाला दोष देणं आणि दिला असेल असं मला वाटत नाही। काही कार्यकर्त्यांचं मत असेल, ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले त्या ठिकाणच्या मनसेच्या उमेदवाराला तसं वाटणार की बाबा शिवसेनेमुळे युती झाली नाही। परंतु मला नाही असं वाटत की मनसेकडनं अधिकृत असं वक्तव्य आलं असेल। नरेशजी, आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता सगळेच पक्ष तयारीला लागलेले आहेत आणि या बैठकीमध्ये अशीही चर्चा झालेली आहे की भाजप मनसेची युती सुद्धा होऊ शकते। त्या संदर्भातला विचार करू असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। महायुतीमध्ये मनसे जर सहभागी झाली तर त्या संदर्भात शिवसेनेची कशी भूमिका असेल? हे बघा, समविचारी पक्ष एकत्र आले तर नक्की आनंदच होणार आहे। कशाला विरोध असेल? लोकसभेला आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि हा युतीचा निर्णय हा आमचे वरिष्ठ नेते, तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील। आता जर युती करायची तर साधक बाधक विचार होतो। आता ज्या ठिकाणी आमचा आमदार असेल, ज्या ठिकाणी आमचा खासदार असेल, तर तीच जागा जर मागितली आणि तर ती जागा आम्ही कसे सोडू शकतो? कारण आमच्या पक्षाचा आमदार जर त्या ठिकाणी असेल, 3-3 वेळा आमदार असेल, तर ती जागा आम्ही कशी सोडू शकतो? त्याच्यामुळे काही गोष्टी युतीमध्ये काही खटके उडाले असतील, मी नाही म्हणत नाही, परंतु हा निर्णय वरिष्ठ नेते घेत असतात। त्याच्यामुळे माझ्यासारख्या एका कार्यकर्ता याच्यावरती प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही। नरेशजी, विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला फार मोठा फटका सहन करावा लागला। सगळे उमेदवार पराभूत झालेत, अनेक उमेदवारांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं। मनसे अशा वेळेस जर महायुतीमध्ये सहभागी झाली तर किती फायदा होईल? बघा, समविचारी पक्ष आहोत, त्याच्यामुळे फायदा तोटा हा विषय महत्वाचा नसून विचार महत्वाचे आहेत आणि मुख्य नेते सारासार या सर्वांचा विचार करून निर्णय घेतील।
निश्चित. खूप खूप धन्यवाद नरेश मस्केजी, आपण NDTV मराठीशी संवाद साधलात यासाठी.